शकता मित्रांनो, कवडास डॅम एकदम इकडे पाणी पण खूप आटत चाललेलं आहे. आणि इथे बघा आम्ही कुठे आले. आणि हा बघू शकता मित्रांनो, एकदम समोरून किती मोठा आणि भव्य असा डॅम दिसतोय. आणि ती सप्तशृंगी निकावली 3 किलोमीटरवर आहे आणि आपण चाललो सप्तशृंगी मंदिराकडे. आणि हा आहे सारणी गाव आणि त्याच्यात पुढे लागेल निकावली. आणि इकडं आहे लग्न आणि लग्नाचं काम चालू आहे. क्योंकि हमारे वजह से ये देखो मुर्गा, अब भी मुर्गा फ्राई हो जाता है इधर. हा बघू शकता मंदिर. वाव, लुक ॲट दिस प्लेस. आपण मागे जाणार. हा बघू शकता आंबोलीचा ब्रिज आणि हा बघू शकता आंबोलीचा संध्याकाळचा देखावा. एकदम मस्त सूर्यास्त झालेला आहे. हॅलो दोस्तों, सभी को नमस्ते, नमस्कार आणि माझ्या सगळ्या भावांना जोहार. तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सुट्टीचा दिवस होता. पेट्रोल टाकला आणि निघालो. आणि बघू शकता आपण कुठे आलो आहे. हा आहे कवडास डॅम आमच्या इकडचा. आणि कवडास डॅमचं काम चालू झालेलं आहे. हे बघू शकता किती मोठा, कधी छोटा होता आणि आता खूप मोठं काम चालू केलेलं आहे. मोठा धरण बांधण्यात येणार आहे इकडे. तर अजून कुठे कुठे जाऊ याचं काही हे नाही, प्लॅनिंग नाही मिळत. पण तरी सुद्धा व्हिडिओ बघत राहा. अजून नेक्स्ट कुठे कुठे जातं ते आपल्या लोकलचे इकडचे ठिकाणे आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि हे बघू शकता किती उंच आलेले आहेत आपण. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू. आणि आमचा भाऊ बघा कुठे तिकडे चढलेला. हा बघा इकडे, हा बघा. तर वरून बघूया तिकडे कसा व्ह्यू आहे ते. तिकडचा पण व्ह्यू दाखवतो डॅमच्या वरच्या बाजूचा. खालची बाजू इकडे काम चालू आहे. आणि हे बघू शकता इकडनं जंगल सारखं आहे, झाडे झुडपे. आणि हमारा भाई देखो किधर चढ गया है. हे तर नुसताच टाइमपास व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. काय आपला कंटेंट काय शूट करायचं याचं काही ठिकाणं नाही मिळत. आणि असं ठिकाणावर चढतोय. हो बघू शकता मित्रांनो, कवडास डॅम एकदम इकडे पाणी पण खूप आटत चाललेलं आहे. आणि इथे बघा आम्ही कुठे आले. एकदम डेंजरस आहे, खडक आहे, दगड चढलेला आहे. आणि हे व्ह्यू बघा. हा बघू शकता व्ह्यू. हा बघा, हा 360. तिकडचा व्ह्यूचा आनंद घ्या. हा इकडनं पाटाला पाणी सोडण्यात येते. हे बघा इकडनं. आणि ती बघा तिकडे कोणतरी लागली आहे. आणि मित्रांनो, आपण दोघं आलेलो आहोत आपल्या भावासोबत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला भाऊ असतो, पण त्याचं काही तुम्हाला इंट्रो केलेलं नाही. तर फायनली आज तुम्हाला इंट्रो करून देतो. हा माझा भाऊ आहे आणि तो बोलू शकत नाही, तेव्हा तो आपल्या मित्रांना आपला व्हिडिओमधून एक इशाऱ्याच्या भाषेमध्ये माहिती देत आहे. आणि बराच व्हिडिओ आम्ही सोबत शूट केलेत, पण काय त्याला व्हिडिओमध्ये घेतलं नव्हतं. आणि आज फायनली आम्ही दोघं पण व्हिडिओमध्ये येत आहोत 2 लँग्वेजमध्ये. आपली मराठी आणि त्याची ती सिंग लँग्वेज जे बोलतात ज्याला की इशाऱ्याची भाषा, त्याच्या भाषेमध्ये तो माहिती देत आहे इकडली. भाऊ पण खुश दिसतोय आज व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा घेतलंय त्याला मी. जायला चल जाऊया, इथून निघूया. बाईक काढूया आणि बाईक पण दाखवतो तुम्हाला. आज मी मस्त घरी होतो म्हणून बाईक पण केलेली आहे एकदम क्लीन. हे बघू शकता आपली सोनिक एकदम चमचमाती आजच धावलेले आहे, एकदम क्लीन. आणि मित्रांनो, इकडनं आपल्या कवडास डॅममधून पाटाला पाणी सोडण्यात येतं, ते पण दाखवतो तुम्हाला. त्याचा पण एक सिंपल छोटासा व्हिडिओ बनवतो, म्हणजे एक क्लिप देतो तुम्हाला. आपल्या सगळी सारणी, चारोटी, इकडे सगळे जे पाटबंधारे त्यातले इकडनंच पाणी जातं जास्तीत जास्त. आणि हा बघा इकडनं पाणी जातं पाटाला, हे बघू शकता. आणि भाऊ बघा तिकडे
इकडनं पाटाला पाणी जातं असं बोलतो तो. आणि हे बघा पाट. चल रे जाऊ आता. तर मित्रांनो निघूया इकडनं. आपल्याला खूप फिरायचं आहे. आज एकच दिवस सुट्टी भेटते आपल्याला कामावरून आणि आपल्याला एकच दिवसात थोडंफार आपल्या गावाकडच्या ठिकाणी फिरायचे आहेत. तर नेक्स्ट डेस्टिनेशनकडे वळूया आपण आता. हा आहे कवडास डॅम आणि इकडनं आपण व्हिडिओ स्टार्ट केला आज. आणि आता कुठे एंड होतो त्याचा काही पता नाही मिळत. हे बघू शकता गावातील लोक आलेले मासे पकडायला आणि आंघोळीला आले असतील. निघूया इकडनं आणि आपण पण जाऊया आपल्या दुसऱ्या लोकेशनकडे. पायजर बंद करतो. आणि हा बघू शकता उतरण किती एकदम उतरण अशी. हा बघू शकता पाठ. इथून पाळताना पाणी जाते सगळे शेतीला. आणि हे बघू शकता इकडे किती पब्लिक आहे आंघोळीसाठी. उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्यासाठी इकडे येत असतात सगळे. 200. आणि मला पण इकडली काय वाट रस्ता माहीत नाही मिळत. भाऊ घेऊन चाललेला आहे आपल्याला. आणि हा बघू शकता किती मोठा डॅम बनवायला चालू झालेला आहे इकडे काम. हे बघा आपण कॅमेरा तर लावलेला आहे. काम चालू आहे जोरात. आणि हा बघू शकता मित्रांनो एकदम समोरून किती मोठा आणि भव्य असा डॅम दिसतोय. आणि काम लगभग पूर्ण झालेलं आहे. आणि बघू शकता कशा प्रकारे किती मोठा बांधलेला आहे. आणि अजून पण काम चालू आहे. इकडे बघू शकता हे टँकर आणि आपला भाऊ पण चाललेला आहे एकदम स्टाईलमध्ये ब्लॉगिंग करत. आणि आता आपण इकडनं डहाणू जव्हार रोडवर निघणार आहोत. आणि हे बघू शकता कशा प्रकारे मार्ग बनवलेला आहे गाड्या येऊन जाऊन. आणि हे बघू शकता इकडे काम चालू आहे. आणि बघू शकता किती मोठा डॅम बांधलेला आहे. आणि ही आहे सूर्या नदी. ओहो तर मित्रांनो निघालोय आपण कवडास डॅमवरून आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जायला. तर मित्रांनो हा आहे डहाणू जव्हार रोड. आणि आपण चाललो आहे कासाच्या दिशेने. कासावरून आपण आता असा विचार केलेला आहे की आपण जाऊ सारणी निकावलीच्या सप्तशृंगी मंदिरावर जाऊ. आणि तिकडे एक मित्र आहे आपला त्याला पण भेटून येऊ. तिकडे पण मस्तपैकी एकदम हरियाली आहे. कारण की भात शेती लावलेली आहे सगळीकडे. आणि आता भाताची कापणी चालू केलेली आहे तिकडे पण. तर तिकडे पण एकदम खतरनाक असा नजारा असणार आहे. आता ते तिकडे जाऊया चारोटीवरून. कासावरून चारोटीवरून सारणी निकावली. आणि तिकडचं तुम्हाला सप्तशृंगीचं मंदिर दाखवतो. आणि तिकडची संध्याकाळची देखावे दाखवतो. इव्हिनिंग सनसेट बघूया तिकडे जाऊन आपण. आणि जेव्हापासून आपण चेन सेट इन्स्टॉल केलेला आहे तेव्हापासून रायडिंग एकदम स्मूथ झालेलं आहे. तर मित्रांनो आत्ता आपण पोहोचलेलो कासा मार्केटला. आणि हे आमच्याकडील कासा मार्केट बघू शकता किती पब्लिक आहे संध्याकाळी. हे बघू शकता कासा मार्केट आमच्या इथे. आणि ट्रॅफिक लागतच राहते इकडे हे बघू शकता. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे चारोटी नॅशनल हायवे 48. तर व्हिडिओ बघत राहा. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सारणी निकावलीकडे. तर मित्रांनो आत्ता आपण पोहोचलो आहे नॅशनल हायवे 48 जवळ. आणि समोर बघू शकता महालक्ष्मीगड. आणि हा आहे नॅशनल हायवे 48. हे गुजरातकडून येणारे वाहने. आणि आपल्याला जायचं आहे डहाणू साईड ब्रिजच्या त्या बाजूने डहाणू रोडला. आणि त्याच्यानंतर सारणी रोडला जायचं आहे. तर जाऊया पुढे.
बघत राहा व्हिडिओ. क्रिकेट खेळायला चालू आहे इकडे मित्रांनो, बघू शकता पब्लिक. आणि आपण चाललोय आता सारणी निकावले सप्तशृंगी मातेचं मंदिर बघण्यासाठी. आणि तिकडे सूर्या नदीचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. आणि बघू शकता सूर्य आता चाललाय अस्ताला. सूर्यास्त होने वाला है दोस्तों, सूर्यास्त. आणि संध्याकाळीच फिरायला मजा येत असते खूप. जाऊ दे आपल्याला काही नाही मिळत. आणि बघू शकता मित्रांनो, भात कापून घेऊन चाललेत बरे. आणि सगळीकडे भात कापायला चालू झालेला आहे. उन्हाळी भात जे काही पाटाच्या पाण्यावर लावणी केलेली असते ती. आणि डेस्टिनेशन इकडनं थोडं दूर आहे, बघू शकता. सप्तशृंगी निकावली 3 किलोमीटरवर आहे. आणि आपण चाललो सप्तशृंगी मंदिराकडे. आणि हा आहे सारणी गाव आणि त्याच्यात पुढे लागेल निकावली. आणि इकडं आहे लग्न आणि लग्नाचं काम चालू आहे डेकोरेशनचं. आणि रस्ता बघा असा रचना पाहिजे, असा डांबरिंग. आणि आता तर सगळीकडे कॉन्क्रीटचे आणि बाईक चालवायला काही मज्जाच नाही राहिली आता. गोरीपाडा सारणी येथे आपल्याला जायचंय निकावली. रास्ता बघा इतने खुन्नसवरी जगह ऊपर और आजू बाजू हरियाली हरियाली. मजा आ गया दोस्तों, मजा 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 नो लाइफ. ऐसे दोस्तों पे राइड करने की मजा ही कुछ अलग आते. नाही बोल सकता. भात लावलेला आहे आणि भात पिकलेलं सुद्धा आहे सगळीकडे. आणि खूप एकदम थंड थंड. ओ नो, नहीं लगेगा. स्पीड ब्रेकर रस्ता, स्पीड ब्रेकर मजा खराब करून टाकतात. ओ नो. हे सारणी गाव. निकावली गाडी कुठून चालू होते ते पण नाही माहिती आहे. आपल्याला जायचं निकावलीला सप्तशृंगी मंदिरात. हा कोणता पाडा आहे? फणस पाडा. आणि ते ग्रामपंचायत सारणी. आणि इकडनं बघू शकता हिरवे भात. आणि इकडनं पण बघू शकता हिरवे भात. आणि मध्ये जात आहे आपला सुंदर क्लीन असा डांबरी रस्ता. डांबरी से ही आएंगे और जाएंगे. वाह 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 वाह. लुक एट दिस व्यू. रस्ता थोडा बाईक फेरी जा रही है दोस्तों. आंबिवली 2 किलोमीटर. आंबिवलीचा ब्रिज बघायला पण जाणार आपण. एक नंबर तिकडे पण व्ह्यू असतो संध्याकाळी. आणि हा इथे रस्ता आणि मजा खराब केली. आणि हा एक स्पीड ब्रेकर. आणि इथून लागली आता निकावली. हे बघू शकता निकावली बोर्ड. आणि हा निकावलीची झेडपी स्कूल. झेडपी शाळा निकावली येथील. ही आहे निकावली येथे राईस मिल. बघू शकता किती आहे मागे पडलेला. भात दळणी करून ऊस राहिलेला तो. आणि हे बघा इकडनं कापून टाकलेला आहे भात थोडं थोडं. आणि रस्ते बघा मित्रांनो, कधी संध्याकाळी आपल्याकडे बाईक असेल तर इथे येऊ शकते, इकडे रायडिंगला येऊ शकता. आणि हा आहे सप्तशृंगी मंदिर जाण्याकडे रस्ता. हा बघू शकता बोर्ड लावलेला आहे. आणि आपण चाललोय सप्तशृंगी मंदिराकडे. आणि हा बघू शकता सप्तशृंगी मंदिराचा निकावलीचा रोड. बघू शकता किती क्लीन एकदम. खड्डे तर मिळतच नाही. वाह वाह वाह. ऐसे रस्ते पे राइड करने में मजा आता है. वो लेकिन दोस्तों मित्रांनो भावांनो, अशा गावातील रस्त्याला स्पीड थोडा लिमिटमध्ये ठेवावा. कारण की कुणाचा काहीच भरोसा नसतो. कोण कुठून येईल, काय येईल, कसं येईल, केव्हा येईल. मजा आया.
त्याच्यामुळे गावातल्या रस्त्याला थोड़ा स्पीडचा लिमिट ठेवा, 40-50, 40-50, 40-50, क्योंकि हमारे वजह से ये देखो मुर्गा, अब भी मुर्गा फ्राई हो जाता है इधर। और मुर्गा उडाया तो फाइन तो भरना पडेगा ना मेरी जान। यहाँ जर जेव्हा कोंबडा उडवला तेव्हा तर लगेच 300-400 रुपये 500 रुपये काढवण्यात येतात। तर जेणेकरून तुमच्याकडं कोणता कोंबडा उडवण्यात नको यायला याची काळजी घ्या मित्रांनो। सावकाश चालवा बाईक। आणि हे बघू शकता सप्तशृंगी मंदिर, पण आपल्याला मंदिरात तर जायचं नाही आहे, मंदिरात नाही जाणार आपण। हा बघू शकता मंदिर, वाव लुक ॲट दिस प्लेस। आपण मागे जाणार नदीचा व्ह्यू बघण्यासाठी, सूर्या नदी। आणि सूर्या नदी ब्रिजवर पण जाऊया आपण, लास्ट डेस्टिनेशन असणार आहे ते आपलं, नंतर मग घरी। इथे पण आलेले आहेत, एक डूब दिसते आहे आणि एक एंटॉक। सबकी पसंद हमारे यहाँ के लड़कों की, सबकी पसंद सबकी पसंद सबकी पसंद। ही आहे सूर्या नदी आणि बघू शकता कसं बांधलेलं आहे, एकदम डेंजर। हो तर मित्रांनो आपली सोनिक बेबी इकडेच लावूया। आणि व्ह्यू बघण्यासाठी तर जायचं होतं, पण इकडे काही जाऊ शकत नाही मित्रांनो, खूप सारी मंडळी आंघोळी करण्यासाठी आलेले आहे। तर आपल्या बाईकचाच व्ह्यू बघू आणि निघू इकडनं। तर मित्रांनो येऊन पोहोचलो आपण निकावली येथे, सप्तशृंगी मंदिराच्या मागे तिकडे मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे। आणि आपण मागे आलो आहे सूर्या नदीवर, पण हे आपल्या इथे सोनिक आणि तिकडनं आहे नदी सूर्या नदी। तर खूप सारे मंडळी आंघोळीसाठी आलेले आहेत, त्याच्यामुळे इकडं व्ह्यू काही दाखवू शकत नाही तुम्हाला। आणि इथं निघूया आता, आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन ते आपले मित्राचं गाव आंबोली, तिकडे जाऊ। हा भाऊ बघा एक फोटो पडायला लागला आपल्या बाईकचा। तर आंबोलीवर जाऊ, तिथे एक ब्रिज आहे, तिथे पण खूप इव्हिनिंगला सनसेट खूप सुंदर असतो, तर तिकडे जाऊन बघूया इव्हिनिंगचा सनसेट। तर मित्रांनो चाललो आहे आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनकडे, आणि इकडनं आपण आलेलो आणि आपल्याला आता ह्या रोडनी पुढे जायचं आहे। आणि बघू शकता इथे सप्तशृंगी मातेचा बोर्ड लावलेला आहे, ह्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला। आणि आता आपण पुढे जाणार आहोत, आणि बघू शकता इकडे भात शेती किती सुंदर दिसते, आणि संध्याकाळचा देखावा पण किती सुंदर दिसत आहे। तर व्हिडिओ बघत राहा, आणखी पुढे पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो। तर मित्रांनो फायनली आपण आपल्या लास्ट लोकेशनवर पोहोचणार आहोत। आपल्याला इकडनं राईट मारायचं आहे, आणि थोड्याच वेळात तो ब्रिज येणार आहे, तिथे आपण जाणार आहोत आता। आणि बघू शकता रोड किती क्लीन आणि सुंदर आहे। आणि आता आपण फायनली पोहोचलेलो आहे आपल्या लास्ट लोकेशनला, आंबवलीचा ब्रिज। आणि इथे बघू शकता पेठकडे जाण्याचा मार्ग, पेठ असा बोर्ड लावलेला आहे, इथे बघू शकता। आणि आपल्याला जायचं आहे ह्या रोडनी, आणि पुढे थोड्याच पुढे आहे तो ब्रिज सुंदर असा, आणि एकदम सुंदर अशी सूर्या नदी। तर मित्रांनो हा बघू शकता फायनली आंबवलीचा ब्रिज आलेला आहे, आणि ब्रिज बघू शकता किती मोठा बांधलेला आहे आता। हा बघू शकता ब्रिज। तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहोत आपण ब्रिजवर, आणि तिकडे आपले मित्र भेटलेले आहेत। तर जाऊया मित्रांसोबत थोडा हाय हॅलो करून येऊ। तर व्हिडिओ बघा आणि व्ह्यू पण एन्जॉय करा। हा बघू शकता व्ह्यू, आणि ही बघू शकता आपली सोनिक, आणि मागे नजारा सूर्यास्त, एकदम इव्हिनिंगचा व्ह्यू। आणि तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आंबोलीमध्ये, आणि हा बघू शकता आंबोलीचा ब्रिज, आणि हा बघू शकता आंबोलीचा संध्याकाळचा देखावा, एकदम मस्त सूर्यास्त झालेला आहे। आणि नदी बघा, नदीमध्ये मुलं इकडे आंघोळी करत आहेत, आणि बघू शकता व्ह्यू, हा ब्रिज। आणि हे बघा आपले मित्र इकडे बसलेले आहेत, एकदम शांत आणि एकदम थंड हवा चाललेली आहे, आणि मजा येत आहे खूप। आज बऱ्याच दिवसातून आलो इकडे आम्ही,
एकदम मजा आलेला आहे. आजचा दिवस एकदम मस्त गेला. आणि तुम्हाला इकडचा देखावा कसा वाटला ते सांगा कमेंट करून. आणि हे बघू शकता आपली इकडे सॉनिक. तर नेक्स्ट लोकेशन असणार आहे आपलं आता घोलाचा सूर्या रिव्हर ब्रिज. आणि तिकडे आपण व्हिडिओ एंड करणार आहोत. तर आता डायरेक्ट तिकडे भेटूया. इथून बाईक काढू आणि निघूया तिकडे जाण्यासाठी. निघूया इकडनं. तू तो पहले से चढ़ गया रे भाई. चला व्हिडिओ नांग जास पाठवित आहो. तर मित्रांनो व्ह्यू कसा वाटला इकडचा ते सांगा कमेंट करून. आणि आपण आता इकडनं निघालोत आपल्या लास्ट डेस्टिनेशन सूर्या नदी ब्रिज. आणि तोपर्यंत इकडचं थोडं रोडचा मजा देतो तुम्हाला. इकडे डेंजर असे रोड आहेत ते दाखवतो तुम्हाला. एकदम जबरदस्त घाटवाले, एकदम घाटवाला रस्ता. आणि ह्या रस्त्यानं हॉर्न सतत मारायला चालूच राहावं लागते. कौन कहाँ से आएगा पता नहीं. तर हे आमच्या गावाकडील एकदम लोकल असे जवळचे ठिकाण होते जिथे तिथे आपण फिरलो ते. आणि इकडे आम्ही कधी कधी येत राहतो संध्याकाळचा मजा घेण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी. इकडचे मस्त एकदम शांतता असते इकडे. मतलब व्हिडिओ स्टार्ट करताना वाटलं नव्हतं की व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग होईल आणि एवढा लांब पण होईल. आणि व्हिडिओ हा बराच लांब होणार आहे आज. कारण की आपण खूप फिरलोय. आणि हे बघा हे बघा हे बघा हे बघा. मजा आली बाबांनो. खूप लांब होणार आहे व्हिडिओ. वाटलं नव्हतं की एवढी मजा येईल असं. घरी बसून बसून कंटाळा आलेला होता. आणि घरापासून बाहेर निघालो बाईक घेऊन. तर एकदम दिवस सफल झाला आजचा. ओटो ओटो ओटो. हे बघा भात जोडण्याची मशीन घेऊन चाललेले आहेत. भात जोडण्याचा सीझन चाललेला आहे इकडे सगळीकडे. उन्हाळ्याचे भात, उन्हाळ्याला लागवड केलेली ते भात. आणि हा आहे आपले धामटणे रोड. आणि मागे तिकडे नानिवली आणि नानिवलीवरून बोईसर. आणि हा इकडे जातो घोडला निघेल टोलनाक्याजवळ. तर भेटूया डायरेक्ट आता नॅशनल हायवे 48 वर. तर व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो बघू शकता समोर आपला नॅशनल हायवे 48. आपण पोहोचलेलो आहेत चारोटी टोलनाक्याजवळ घोळ इथे. आणि हा आहे नॅशनल हायवे 48. मुंबई अहमदाबादकडे जाणारा हा मार्ग इकडे समोर. आणि समोर आहे टोलनाका. आपल्याला जायचं आहे टोलनाका क्रॉस करून त्या साईडनं आणि तिकडनं आउटसाईडला जाऊन आपल्या फायनल लास्ट लोकेशनला. तर इकडनं आता आपण रॉंग साईडनं जाणार आहोत ते कट मारून मध्ये. तर जाऊया लास्ट लोकेशनवर. लास्ट लोकेशनचा व्ह्यू देतो तुम्हाला आणि तिकडे आपला व्हिडिओसुद्धा एंड करतो. व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. आणि मित्रांनो व्ह्यू बघा संध्याकाळचं एकदम सुंदर असं सनसेट व्ह्यू दिसत आहे समोर. आणि बघू शकता व्ह्यू एकदम जबरदस्त. माड आणि ते ढग लालसर एकदम सुंदर.
तर मित्रांनो आलेलो आहेत आपण आपल्या लास्ट डेस्टिनेशनला आणि ही बघा शकता आपली सोने इकडे आणि संध्याकाळ खूप झालेले आहे आणि आता आपण व्हिडिओ इथेच एंड करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून. आणि हे बघू शकता आमच्या इथला सूर्या रिव्हर ब्रिज आणि हा महालक्ष्मी आणि हा आपला भाऊ इकडे आणि हा इकडे सूर्या नदीचा धबधब्याचा व्ह्यू इकडे. आणि वाटलं नव्हता की व्हिडिओ एवढा लांब होणार आहे आणि व्हिडिओ खूप लांब झाला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून. आणि मजा असेल आली तर व्हिडिओ आपला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, राईट सेफ, टेक केअर, बाय बाय.